विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवोदय परीक्षा 2025 म्हणजे आज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेली इयत्ता 5वीची नवोदय प्रवेश परीक्षा आणि त्या परीक्षेची उत्तरसूची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अगदी शाळा सुरू झाल्यापासून आपण नवोदयची तयारी करत होतात आणि आज तुमची परीक्षा झालेली आहे. तुम्हाला उत्सुकता लागलेली असेल. आपण या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे प्रश्न या ठिकाणी सराव म्हणून या ठिकाणी घेतलेले होते. त्यातले या ठिकाणी जवळपास सर्वच्या सर्व प्रश्नाचे या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये आलेले आहेत. आजची प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी होती. पाहूयात या ठिकाणी आजची प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरसूची. या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा जो संच आहे तो संच माझ्याकडे डी हा उपलब्ध झालेला आहे. तर या डी या प्रश्नपत्रिकेच्या संचानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना आपापल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी तपासून घ्यावीत. पाहूयात या ठिकाणी प्रश्न. सुरुवातीला आपण मानसिक क्षमता परीक्षण यावर आधारित असणारे जे 40 प्रश्न आहेत त्या 40 प्रश्नांची या ठिकाणी उत्तरं पाहणार आहोत. भाग 1 मध्ये प्रश्न असा होता. प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या ए, बी, सी आणि डी दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा. आपले उत्तर दाखविण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नांशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळे काळे करा. प्रश्न पहिला जो होता त्या प्रश्न पहिल्याचं जे उत्तर आहे ते प्रश्न क्रमांक 1चं या ठिकाणी पर्याय आहे. पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये ही जी आकृती आहे या आकृतीचं निरीक्षण करा. प्रत्येक आकृतीमध्ये काटकोन आहे, मात्र या आकृतीमध्ये विशाल कोन दाखवलेला आहे, म्हणून ही आकृती कशी आहे? निराळी आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 3 पहा. या ठिकाणी या आकृतीमध्ये वेगळा असणारं या ठिकाणी अक्षर पहा. प्रत्येक अक्षर ही उलट दिलेली आहेत. उलटी थोडक्यात या ठिकाणी आरशातील प्रतिमा दिलेली आहेत, मात्र यस हे मात्र आहे तसंच आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3चं पर्याय क्रमांक आहे डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. या ठिकाणी आकृतीचे सारखेच भाग दाखवले. तिथं अर्धवर्तुळ आहे, इथं त्रिकोणाचे 2 समान भाग आहेत, इथं चौकोनाचे 2 समान भाग आहेत, मात्र इथं समान भाग नाहीत. म्हणून प्रश्न क्रमांक 4 ला आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूयात. भाग 2 सूचना लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए, बी, सी आणि डी अशी असे चार उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखविण्याकरिता OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळे काळे करा. आता या ठिकाणी या आकृतीसारखीच आकृती आपल्याला या उत्तर आकृतीमधून शोधायची आहे. पाहूयात प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये जी आकृती दिलेली आहे त्याच्यासारखी सेम आकृती पर्याय क्रमांक बी मध्ये येते. म्हणून उत्तर बरोबर कोणतं आहे? पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न पहा. या आकृतीमध्ये हुबेहूब असणारी अशीच आकृती पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेली आहे. म्हणून उत्तर बरोबर कोणतं आहे? पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न क्रमांक 7. आता 7 मध्ये या ठिकाणी या आकृतीसारखी असणारी आकृती उत्तर आकृतीमधील पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेली आहे. म्हणून बरोबर पर्याय क्रमांक 7चा कोणता येईल? सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 ची आकृती बघा. सेम हुबेहूब असणारी हीच आकृती पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. म्हणून उत्तर बरोबर कोणतं आहे आपलं? पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न पहा. भाग 3 सूचना काय आहे? प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे. उजव्या बाजूस दिलेल्या ABCD अशा उत्तर आकृत्यावर विचार करा व दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढायची आहे. पहा, या ठिकाणी या आकृतीमध्ये अपूर्ण भाग कोणता राहिलेला आहे तोच भाग शोधायचा आहे. मग प्रश्न क्रमांक 9 मध्ये
जी आकृती या ठिकाणी पूर्ण 100% परफेक्ट बसणारी आहे, ती आहे पर्याय क्रमांक सी मधली. ही आकृती जर या ठिकाणी आपण ठेवली या बॉक्समध्ये, तर ही आकृती पूर्ण होते. नंतरचा प्रश्न 10वा, या प्रश्नामध्ये या ठिकाणी बसणारी जी आकृती आहे, ती आहे पर्याय क्रमांक डी मधील. या ठिकाणी ही आकृती हुबेहूब बसते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 मध्ये या ठिकाणी कोणती आकृती बसते आहे? पर्याय क्रमांक डी मधील ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली, तर ही आकृती पूर्ण होते. पुढचा प्रश्न आहे 12 क्रमांकाचा. या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक बी मधील जी आकृती आहे, ही आकृती हुबेहूब या ठिकाणी या बॉक्समध्ये बसते. त्यावेळेस ही आकृती काय होते? पूर्ण होते. नंतरचा प्रश्न भाग 4 मध्ये सूचना काय आहे पहा. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. पहा, या ठिकाणी 3 आकृत्या दिलेल्या आहेत. चौथी आकृती काढायची आहे. प्रश्न क्रमांक 13 साठी जी या ठिकाणी चौथी आकृती आहे, ती आहे पर्याय क्रमांक डी. जर या ठिकाणी ही आकृती आपण इथं बसवली, तर यांच्यामध्ये अनुक्रमे हीच आकृती या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 मध्ये या ठिकाणी पहा, इथं ए आहे, इथं डबल ए झालं, इथं ट्रिपल ए झालं, तर इथं 4 वेळेस ए असणारी आकृती कोणती आहे? या ठिकाणी ही आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर 14चं बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 15 पहा. 15 मध्ये या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा बाणांचा सिक्वेन्स लक्षात घ्या. या ठिकाणी या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज ही बाणं या ठिकाणी फिरत येत आहेत. या ठिकाणी इथं बाण आला, नंतर या ठिकाणी इथं आला, नंतर हा इथं येईल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे 15चं. त्याच्यानंतरचा 16वा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रश्नामध्ये इथं त्रिकोण दिलेला आहे, परत खाली एक रेष ओढलेली आहे, नंतर आडवी ओढून परत त्रिकोण दिला, परत खाली एक रेष ओढली, म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? बी हे उत्तर बरोबर येईल 16 क्रमांकाच्या प्रश्नाला. पुढील प्रश्न भाग 5 सूचना पहा. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्नाकृतीमध्ये काही एक नाते आहे आणि तिसऱ्या व चौथ्या प्रश्नाकृतीमध्ये तसेच नाते असावे. प्रश्नचिन्हाच्या जागी घेऊ शकेल अशी आकृती उत्तराकृती म्हणून शोधून काढायची आहे. मग या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 17 मध्ये या ठिकाणी पहा, या 2 आकृतीमध्ये जो संबंध आहे, तोच संबंध इथल्या 2 आकृतीशी या ठिकाणी येणार आहे. तर या ठिकाणी येणारा जो या ठिकाणी उत्तर आहे, ते उत्तर आहे प्रश्न क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 18 पहा. प्रश्न क्रमांक 18 मध्ये या ठिकाणी लॉजिक एकतर आरशातली प्रतिमा म्हणावं, तर या ठिकाणी तसं चिन्ह दिलेलं नाही, किंवा पाण्यातली आरशातील प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा असं दोन्ही या ठिकाणी दिलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक म्हणजेच या ठिकाणी उत्तर जे बरोबर दिलेलं आहे, ते आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19 पहा. या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? या चौकोनात त्रिकोण दिलेला आहे आणि इथं त्रिकोणात चौकोन दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी चौकोनमध्ये असल्यामुळे चौरस बाहेर येईल, वर्तुळमध्ये येईल. म्हणजे प्रश्न क्रमांक या ठिकाणी 19चं उत्तर पर्याय क्रमांक ए येत आहे. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न, या आकृतीमध्ये या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न भाग 6 प्रश्न सूचना पहा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीय आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात दिलेला आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या 4 उत्तर आकृत्यांमध्ये ABCD यामध्ये दिलेला आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल. पहा, या ठिकाणी ही अपूर्ण आकृती आहे, लक्षात घ्या. आणि ह्या अपूर्ण आकृतीला पूर्ण करण्यासाठी या आकृतीतील कोणता तुकडा जोडला म्हणजे ही आकृती परिपूर्ण होईल. म्हणजे प्रश्न क्रमांक 21चं उत्तर येते पर्याय क्रमांक बी. या ठिकाणी बी जर या ठिकाणी याच्यामध्ये आपण बसवली, तर हे पूर्ण वर्तुळ तयार होतंय. या ठिकाणची आकृती पहा प्रश्न क्रमांक 22 मध्ये. 22 मध्ये या ठिकाणी कोणती आकृती बसेल? या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23 बघू. प्रश्न क्रमांक 23 मध्ये या ठिकाणी
इथला भाग जो कट केलेला आहे तो पर्याय क्रमांक बी मध्ये येतो. म्हणजे 23 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नंतर 24 मध्ये या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. 24 चा सुद्धा पर्याय क्रमांक बीच येतो. म्हणजे या ठिकाणी ही चौकोन आकृती पूर्ण होते या तुकड्यामध्ये. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25 बघणार आहेत. या ठिकाणी सूचना पहा भाग 7 मध्ये प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि एबीसीडी अशा 4 उत्तर आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी आकृती शोधून काढा. एक्स वाय वर आरसा ठेवलेला आहे. म्हणजे आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी काढायचं आहे. पाहूयात प्रश्न क्रमांक 25 या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हे आरशातील प्रतिमा लक्षात ठेवा. नंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 26 पहा. प्रश्न क्रमांक 26 मध्ये आरशातली प्रतिमा कोणती येते? पर्याय क्रमांक ए हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. नंतरचा प्रश्न क्रमांक 27 मध्ये या ठिकाणी कोणती आकृती येते? पर्याय क्रमांक बी ही आकृती या ठिकाणी आरशातील प्रतिमा या ठिकाणी येईल. त्यानंतर 28 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, ही आकृती आरशामध्ये कशी दिसेल? तर पर्याय क्रमांक बी मध्ये जशी आकृती दिलेली आहे सेम तशीच या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून 28 या प्रश्नाचं पर्याय क्रमांक उत्तर काय आहे? बी आहे. पुढचा प्रश्न असा आहे. भाग 8 सूचना पहा. प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्न आकृतीत दाखविल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहेत आणि ABCD अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेले आहेत. घड्या उघडल्यावर कागद कसा दिसेल? तशा उत्तर आकृतीची या ठिकाणी निवड करायची आहे. पाहूयात या ठिकाणी 29वा प्रश्न. या ठिकाणी इथं घडी वरच्या बाजूने घातलेली आहे. नंतर परत ती डावीकडे घातलेली आहे. या ठिकाणी कट करून परत उजवीकडे आणि परत खालच्या बाजूने उघडल्यानंतर ही आकृती पर्याय क्रमांक 4 सारखी दिसणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर 29 बरोबर आहे. नंतर 30 क्रमांकाचा प्रश्न. 30 क्रमांकामध्ये या ठिकाणी पर्याय क्रमांक सी ही आकृती या ठिकाणी घडी उकळल्यानंतर आपणास दिसणार आहे. म्हणजे 29 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 31 पहा. 31 मध्ये या ठिकाणी घडी घालून कट केलेला कागद उघडल्यानंतर पर्याय क्रमांक बी मध्ये जी आकृती दिलेली आहे तशीच या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून 31 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे? बी आहे. पुढे चला प्रश्न 32वा. या ठिकाणी घडी घालून या ठिकाणची आकृती उघडल्यानंतर पर्याय क्रमांक बी सारखी आकृती या ठिकाणी ओपन होणार आहे. म्हणून 32 या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न पहा. भाग 9 सूचना प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. म्हणजे तुकड्यापासून तयार होणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर या ठिकाणी हे जे 3 तुकडे आहेत, हे 3 तुकडे जोडून जी आकृती तयार होते ना, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2चं उत्तर या ठिकाणी बरोबर बसते. म्हणून या ठिकाणी 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढे चला 34वा प्रश्न. 34या प्रश्नातल्या ह्या 3 आकृत्या ज्यावेळेस आपण जोडणार आहोत, त्यावेळेस जी आकृती तयार होणार आहे ती एक्झॅक्टली या ठिकाणी पर्याय क्रमांक ए मध्ये जशी दाखवलेली आहे तशीच होणार आहे. म्हणून 34चं पर्याय क्रमांक किती असणार आहे? ए असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35. याच्यामध्ये एकूण 4 तुकडे आहेत. या 4 तुकड्यापासून जी आकृती तयार होणार आहे ती आकृती पर्याय क्रमांक सी मध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणून 35चा जो पर्याय आहे तो आहे सी. 36 क्रमांकाचा प्रश्न. यामधील 3 तुकडे जोडल्यानंतर पर्याय क्रमांक बी मध्ये जी आकृती दिलेली आहे सेम हुबेहूब तीच आकृती या ठिकाणी तयार होणार आहे. म्हणून 36 या प्रश्नाचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न. भाग 10 सूचना पहा. प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली जडवलेली आहे अशी उत्तराकृती आपणास निवडायची आहे. प्रश्न पहा. या ठिकाणी हा जो आकार आहे, हा आकार कोणत्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतो आहे? तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक ए
यामध्ये जी आकृती दाखवलेली आहे यामध्येच आकृती दडलेली पहा या ठिकाणी. हे अशा पद्धतीनं इथून इथपर्यंत जर आपण आकृती घेतली तर या ठिकाणी हा आकार इथं लपलेला आहे. बघा त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. 38 मध्ये पहा हा एस आलेला आहे. हा एस कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक बी मध्ये या ठिकाणी हुबेहूब पहा या ठिकाणी कुठून कुठपर्यंत पहा इथून इथून अशा पद्धतीनं दिसणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर 38 बरोबर आहे. पुढील प्रश्न 39 क्रमांकाचा प्रश्न पहा. ही जी आकृती आहे ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते आहे. पहा या ठिकाणी हे अशा पद्धतीनं हा एक आकार, हा एक आणि हा एक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 पहा. यामध्ये दिसणारा आकार जो आहे तो पर्याय क्रमांक बी मध्ये लपलेला आहे. हा आकार इथे येतो. ही एक रेषा, ही एक रेषा आणि ही एक रेषा. चला पुढील प्रश्न बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, मानसिक क्षमता परीक्षणामध्ये आपण 40 प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत. आता आपण अंकगणित परीक्षणामध्ये या ठिकाणी पाहूयात. अंकगणितामध्ये विचारलेले प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेवढं काही देण्यात आलं होतं त्यातीलच या ठिकाणी आलेले आहेत. यामध्ये या ठिकाणी जर बघितलं आपण तर पहा प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे, त्यापैकी एकच उत्तर आपल्याला बरोबर निवडायचं आहे. 41वा प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि 41वा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय दिलेला आहे तो पहा. 0.02 आणि 0.03 यांचा गुणाकार. मग या ठिकाणी आपण दशांश चिन्ह काढून डायरेक्ट गुणाकार करतो. 3 दोन्ही 6. नंतर दशांश स्थळ या ठिकाणी घरं किती आहेत? इथं 1 आहे, इथं 2 आहेत. म्हणजे 6 सहित एकूण 3 घरं यायला पाहिजेत. म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक किती आहे? 42. 20 आणि 30 चा सर्वात मोठा समान अवयव कॉमन फॅक्टर कोणता? तर हा येतो 10. 20 आणि 30 ला मोठ्यात मोठ्या 10 या संख्येनं दोन्हीला भाग जातो. म्हणून हा सर्वात मोठा काय आहे? अवयव आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 पहा. 999 आणि 9999 यांचा गुणाकार सिंपल होता. या ठिकाणी त्याचा पर्याय क्रमांक आहे पहा. पर्याय क्रमांक सी हे उत्तर त्याचं बरोबर आहे. त्यानंतर 44वा प्रश्न बघा. 0.008 अधिक 60.082 अधिक 68.02 वजा 0.6082 हे सोडविल्यास कोणतं या ठिकाणी उत्तर येणार आहे? या ठिकाणी याचा पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 64च्या सर्व अवयवांची फॅक्टर्स बेरीज म्हणजे अवयव 64चे जेवढे अवयव आपण काढलेले आहेत 64चे अवयव कोणकोणते आहेत? 1, 2, 4, 8, 16, 32 आणि 64. फक्त या अवयवांची काय करायची होती? बेरीज करायची होती. ती जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी ती येते 127. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 46. 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? सिंपल आहे. 2, 3, 5, 7 या 4च मूळ संख्या आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे उत्तर याचं बरोबर आहे. 47वा प्रश्न बघा. 999/1000 चे दशांश रूप म्हणजे किती? सिंपल होतं. या ठिकाणी छेदस्थानी 1 वर किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. मग अंशस्थानी 3 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायला पाहिजे होतं. म्हणजे 999च्या अगोदर दशांश चिन्ह येतं आणि पाठीमागे शून्य येतं. म्हणजे पर्याय क्रमांक कोणतं बरोबर आहे? सी हे उत्तर बरोबर आहे. पाहूयात पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे पहा. 48वा प्रश्न. 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 बरोबर किती? दशांश चिन्ह असणाऱ्या संख्यांचा गुणाकार आपण शिकलेलो आहोत. काय करायचंय? दशांश चिन्ह काढून टाकायचं आणि अगोदर या संख्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 याचा गुणाकार 1च येतो. नंतर आपण काय करतो या ठिकाणी दशांश चिन्हाच्या पुढे येणारे सगळ्यांचे अंक मोजायचे. इथं 1 अंक, इथं 1 घर आहे, इथं 1 घर, इथं 1 घर, एकूण 3 घरं झाली. म्हणजे 3 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायला पाहिजे होतं. म्हणजेच या ठिकाणी 1, 2 आणि 3 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? बी हे उत्तर बरोबर आहे. किती क्रमांकाचा प्रश्न आहे? 48 क्रमांकाचा प्रश्न. या ठिकाणी बी हे उत्तर बरोबर आहे. 49वा पहा या ठिकाणी. 100 cm स्क्वेअर यालाच मीटर स्क्वेअर वर्गमीटरमध्ये परावर्तित केल्यानंतर टिंब मिळेल. डायरेक्ट या ठिकाणी 1000 ने भाग द्या. म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तर कोणतं बरोबर येणार आहे? बी हे बरोबर येणार आहे. 0.01 m स्क्वेअर. त्याच्यानंतर 50वा प्रश्न पहा. 0.238 चा अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन लिहायचा आहे.
आता 0.238 चा फ्रॅक्शन लिहित असताना आपण काय करतो, या ठिकाणी दशांश चिन्हाच्या नंतर किती घरं आहेत? 3. मग दशांश चिन्ह काढून छेदस्थानी 1 वर आपण किती शून्य देतो? 3. मग या ठिकाणी 238 छेद 1000 आलं असतं आणि त्याला जर या ठिकाणी तुम्ही भाग दिला असता 2ने भाग दिल्यानंतर खाली 1000च्या ऐवजी 500 येतात आणि वर या ठिकाणी 238 निम्मं काय येतं? 119. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. पुढचा प्रश्न 91 बघा. 51 प्रश्न क्रमांकाचा पहा. 3/2 भागिले 3/2 गुणिले 2 अधिक 3/2 याचं जरी आपण गणित जर केला तर याचं उत्तर किती येत आहे? 7/2 हे येत आहे. 3/2 भागिलेचं या ठिकाणी उलट गुणिले करा, 2/3 करा. हे 3 कटतील, हे 2ही कटतील. इथं 2 शिल्लक राहील. 2 अधिक 3/2 म्हणजे बेदोनी 4, 4 आणि 3 7/2 म्हणजे पर्याय क्रमांक किती येत आहे? 3 म्हणजे सी बरोबर आहे. 7/2 हे उत्तर त्याचं काय आहे? बरोबर आहे. पाहूयात पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी. पुढचा प्रश्न असा आहे, एका फळ विक्रेत्याने 1500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्यांना दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले. त्याने हे सफरचंद एकूण 2236 रुपयास विकले, तर त्याला एकूण किती फायदा झाला? विद्यार्थी मित्रांनो, फायदा काढण्यासाठी आपल्याला विक्री आणि कोणती किंमत, खरेदी किंमत माहीत असणं गरजेचं आहे. मग त्या विक्रेत्याने काय केलं? 1500 रुपयात सफरचंद विकत घेतले, पण ते दुकानापर्यंत नेण्यासाठी त्याला खर्च किती आला होता? 100 रुपये. मग मूळ खरेदी जर या ठिकाणी आपण विचारात घेतली तर 1500 आणि हे 100 दोन्ही एकत्र करावे लागतील. म्हणजे या ठिकाणी काय होईल? 1600 रुपये या ठिकाणी त्या सफरचंदाची काय झाली? विकत घेतलेली किंमत म्हणजे खरेदी किंमत झाली आणि त्यांनी 2236 ला विकले म्हणजे 2236 मधून या ठिकाणी 1600 रुपये जर वजा केले तर आपलं उत्तर काय येतं? 636. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. पाहूया पुढील प्रश्न. पहा पुढील प्रश्न. एक रेल्वेगाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 वाजता जयपूरला पोहोचते. प्रवासाचा कालावधी किती असेल? दोन्हींची वजाबाकी करा आणि वजाबाकी केल्यानंतर उत्तर येईल 4 तास 45 मिनिटे. म्हणजे 53 क्रमांकाच्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयाचा फायदा घेऊन विकला. आता 40 रुपयाचा फायदा म्हणजे निश्चितच 240 ला विकलेला आहे. मग घड्याळाची विक्रीची किंमत किती आहे? 240 रुपये. सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, एका डब्यात 500 अंडी होती. त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली. एकूण अंडीपैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची आहेत आणि उरलेल्यापैकी आता किती अंडी वापरता येतील? लक्षात घ्या, 500चा 3/25 काढा आणि 500चा 1/5 काढा. 500चा 3/25 किती येत आहे? 60 येत आहे आणि 500चा 1/5 किती येत आहे? 100 येत आहे. 100 आणि 60 किती झाले? 160 बाजूला काढा. राहिलेली जी संख्या आहे ती या ठिकाणी आपल्याला वापरता येईल. राहिलेली संख्या 160 500 मधून जर वजा केली तर पर्याय क्रमांक 340 हे उत्तर आपलं काय आहे? बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी खूप सोपा आहे. एका पंचकोनाची परिमिती 80 सेमी आहे असून त्याच्या 4 बाजूंची लांबीची बेरीज 63 सेमी आहे. त्याच्या 5व्या बाजूची लांबी किती? सोपं आहे. परिमिती काढतो म्हणजे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. पंचकोनाला 5 बाजू असणार आहेत. मग 4ची या ठिकाणी बेरीज दिलेली आहे. 5ची परिमिती 5ची बेरीज दिलेली आहे. 4 बाजूंच्या लांबींची बेरीज 63 आहे. तर 5ची बाजूची लांबी 80 तून 63 वजा करा. बाकी किती उरेल? 17 उरेल. 17 सेंटीमीटर हे या ठिकाणी काय असेल? उत्तर असेल. पुढील प्रश्न. पुढील प्रश्न क्रमांक 57 बघा. पुढील पदावलीतील लुप्त संख्या कोणती? जर आपण ही पदावली सोडवली तर या ठिकाणी आपला पर्याय येतोय 677 हे उत्तर बरोबर येते. या ठिकाणी डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर. या ठिकाणी x ही किंमत माना आणि डावी बाजू सोडवा, उजवी बाजू सोडून 86 ने इथं भाग द्या म्हणजे या ठिकाणी उत्तर तुमचं 677 येईल. 58 क्रमांकाचा प्रश्न. एका आयताच्या सर्व अंतर्कोनांचे बेरीज किती असते? फार मजेशीर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा. आयताला एकूण 4 कोन असतात आणि आपल्याला माहिती चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 360 अंश असते. म्हणजेच या ठिकाणी उत्तर पर्याय कोणता आहे आपला? पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणचा एक प्रश्न खूप मजेशीर आलेला आहे. 59वा प्रश्न काय आहे? एक संपूर्ण कोन याच्या समान असतो. संपूर्ण कोन म्हणजे आपल्याला माहिती आहे, संपूर्ण कोन म्हणजेच पूर्ण कोन आणि पूर्ण कोन हा 360 अंशाचा असतो आणि 360 अंश म्हणजे यापैकी कोणाचं या ठिकाणी 360 माप आहे बघा. एक काटकोन म्हणजे 90 येईल,
2 काटकोन 180 येईल, 3 काटकोन म्हटल्यानंतर 270 येते आणि 4 काटकोन म्हणल्यावर 360 म्हणजे 360 येणारा पर्याय कोणता आहे? डी. म्हणजे डी हा पर्याय आपला काय आहे? बरोबर आहे. या ठिकाणी शेवटचा प्रश्न कोणता विचारलेला आहे? आलेखावरचा विचारलेला आहे. पहा, 115 कुटुंबाच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत आणि आकडेवारी मिळवून ती खालील आकृतीत दाखविण्यात आली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत. 115 चा आकडा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. यावरून तुम्हाला या ठिकाणी उत्तर काढता येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 25 म्हणजे सी हे उत्तर बरोबर आहे. ही झाली या ठिकाणी अंकगणितातील प्रश्नांची उत्तरे. आता आपण उतारावरची या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. पुढील प्रश्नामध्ये पहा, खंड 3 भाषा परीक्षण हा उतारा दिलेला आहे. उतारा व्यवस्थित वाचा मित्रांनो. त्याची फक्त उत्तर आपण या ठिकाणी घेणार आहोत. 61वा क्रमांकाचा प्रश्न आहे. नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले आहे? कारण त्याचं कारण आहे पर्याय क्रमांक 1 कारण ती एक दुर्लभ कलाकृती आहे. हे त्याचं कारण आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 62वा क्रमांकाचा या ठिकाणी प्रश्न काय आहे? पहा, पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे? तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे हार म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न 63व्या क्रमांकाचा या ठिकाणी काय आहे बघा. 63 क्रमांकाचा प्रश्न आहे. विधान 1 आणि 2 वाचा आणि योग्य पर्याय निवडा. पहिलं विधान आहे तिच्या बांगड्या शिंपले किंवा पातळ धातूपासून तयार केलेल्या आहेत आणि 2 नंबरचा पर्याय तिने हस्तिदंताचा हार घातलेला आहे. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 सत्य आहे आणि दुसरं काय आहे? असत्य आहे. लक्षात घ्या. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 64 नंबरचा प्रश्न, निडर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर त्याचं उत्तर आहे भित्रा. पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर उत्तरातील कलाकृती या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? तर त्या शब्दाचा अर्थ आहे माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने म्हणजे पर्याय क्रमांक बी हे 65चं उत्तर आहे. पुढील उतारा म्हणजे परिच्छेद क्रमांक 2 या ठिकाणी पाहूयात. परिच्छेद क्रमांक 2 मध्ये आता 66वा प्रश्न काय आहे? फुलं अनेक दृष्टीने टिंबटिंब आहेत. उपयोगी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी. नंतर 67व्या क्रमांकाचं या ठिकाणी पहा, फुलं टिंबटिंब आढळतात. तर फुलं हे अनेक विविध रंग आणि आकृत्यामध्ये आढळतात. पर्याय क्रमांक शी हे उत्तर 67चं बरोबर आहे. त्यानंतर 68 क्रमांकाचा प्रश्न, फुलांचा व्यावहारिक उपयोग म्हणजे टिंबटिंब. पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे. हे उत्तर आहे चहा, अत्तर आणि सौंदर्य प्रसाधने तयार करणे हे या ठिकाणी काय आहे? उपयोग आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 69वा प्रश्न काय आहे? टिंबटिंब फुलांचा औषधे तयार करण्यातही केला जातो. तर काही लक्षात घ्या. काही फुलांचा वापर औषध तयार करण्यातही केला जातो. पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर 70वा प्रश्न बघा. उतार्यात परिणाम या शब्दाचा अर्थ म्हणजे टिंबटिंब. तर परिणाम म्हणजे याचा अर्थ आहे प्रभाव हा या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू. बघा, परिच्छेद क्रमांक 3 वाचा व्यवस्थित आणि वाचल्यानंतर प्रश्नांची उत्तरे अशा प्रकारे येतील. 71 क्रमांकाचा प्रश्न, प्राणी संग्रहालयातील भीमकाय पांडाचे सांगोपन अवघड का ठरते? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी, त्यांच्यासाठी पुरेसा आहार मिळविणे कठीण आहे. हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर 72 भीमकाय पांडांचा मुख्य आहार कोणता आहे? तर याचा मुख्य आहार आहे बांबूची कोवळी पाने. हा याचा मुख्य आहार आहे. या उत्तरातून आलेलं हे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 73 पाहू. प्रश्न क्रमांक 73 हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्याचं कारण आहे मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार, नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. हे त्याचं मुख्य कारण आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर 73चं बरोबर आहे. त्यानंतर 74 भीमकाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर भीमकाय म्हणजे मोठा आहे, त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? लहान होईल. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे? शी येणार आहे. पुढचा प्रश्न, प्राणी संग्रहालयात टिंबटिंब. मग प्राणी संग्रहालयात काय आहे? पशु पक्ष्यांना कुंपणात आणि पिंजऱ्यात ठेवले जाते. पर्याय क्रमांक डी हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. पाहूयात या ठिकाणी परिच्छेद शेवटचा आणि चौथा परिच्छेद या ठिकाणी त्याची उत्तरं. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 76 पहा. सोनम टिंबटिंब सोबत दुकानात गेली होती. कुणासोबत गेली होती? पर्यायामध्ये दिलेल्या उतार्यामध्ये दिलेल्या
ह्याच्यावरून ती वडिलांसोबत या ठिकाणी गेली होती. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 77वा क्रमांक, सोनमने दुकानात चकचकीत टिंब-टिंब सायकल पाहिली आणि आकर्षित झाली. त्याचं उत्तर आहे लाल. हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78. 78 काय आहे? सोनमच्या आई-बाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली. तर वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भेट म्हणून या ठिकाणी सायकल दिलेली होती. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सोनमने कशाप्रकारे आनंद व्यक्त केला? आई-बाबांना बिलगून तिनं आनंद व्यक्त केला होता. पर्याय क्रमांक ए हे 79चं उत्तर आहे. आणि सगळ्यात शेवटचा या ठिकाणी प्रश्न आहे, तो आहे चकित होणे. चकित होणे म्हणजे स्तिमित होणे. हा त्याचा काय होतो? अर्थ होतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या 13 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या नवोदय परीक्षेमध्ये विचारले गेलेले एकूण 80 प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. या ठिकाणी आपल्या व्हिडिओमार्फत आपल्या स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून दररोज एक नवीन स्ट्रिक स्पर्धा परीक्षेच्या मध्ये विचारली जाणारी नवीन प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जातं. चॅनलला जर या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. थँक यू.